शिक्षण विभागानं नारळी पौर्णिमेनिमित्तानं शाळांना सुट्टी दिलेली आहे। मात्र सीबीएसई आणि आयसीआई बोर्डाच्या शाळा या सुरूच आहेत। राज्य शिक्षण विभागाचा निर्णय या शाळांना मात्र हा निर्णय लागू होत नाही का, असा सवाल आता पालकांनी उपस्थित केलेला आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। आज शिक्षण विभागानं किंवा राज्य शासनानं नारळी पौर्णिमेनिमित्तानं शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे, पण सीबीएसई आणि आयसीआईच्या बोर्डच्या शाळा या सुरूच आहेत। सीबीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळा या सुरूच आहेत। त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय या दोन बोर्डाच्या शाळांना लागू होत नाही का, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जातोय। नारळी पौर्णिमेनिमित्तानं राज्य सरकारची ही सुट्टी आहे, मात्र या दोन बोर्डाच्या शाळांनी ही सुट्टी दिलेली नाही। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? नक्कीच, खरं तर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक काल काढलं होतं आणि या परिपत्रकात म्हटलेलं होतं की आज नारळी पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाईल, अशा पद्धतीचं परिपत्रक होतं। त्या पद्धतीने महापालिकेने देखील एक परिपत्रक काढलं होतं की आज शाळांना सुट्टी असेल नारळी पौर्णिमेनिमित्त। तर आज जर बघितलं तर नारळी पौर्णिमेनिमित्त बऱ्याचशा ज्या मराठी शाळा आहेत त्या बंद आहेत। मात्र असं असलं तरी आयसीएसई किंवा सीबीएसईच्या ज्या शाळा आहेत त्या आज चालू आहेत। त्यामुळे आता एक प्रश्न असा विचारला जातोय की जर राज्य शिक्षण विभाग जे आहे जो अशा पद्धतीचे परिपत्रक काढतो आणि त्यानंतर देखील आयसीएसई आणि सीबीएसईच्या शाळा त्यांना जुमानत नाहीयेत, तर कुठेतरी विसंगती पाहायला मिळते का, किंवा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला हे जे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डच्या शाळा आहेत त्या विचारतच नाहीयेत का, असं एक चित्र सध्या आज उभं राहिलेलं पाहायला मिळतंय लागली। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।